महाराष्ट्रातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मद्य विक्रीसाठी आता सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली तर मुंबईसह महाराष्ट्रात दारूच्या दुकानांच्या संख्येमध्ये सातत्यानं वाढ होते आहे। यामुळे तरुण पिढी ही व्यसनाकडे वळते, तसंच जी दारूची दुकानं गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आहे त्यामुळे कलह देखील आता निर्माण होतोय आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला। त्यामुळे यापुढे सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्राशिवाय नवीन बियर शॉपी किंवा दारूचं दुकान सुरू करता येणार नाही, अशी माहिती आता अजित पवारांनी दिली आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य भीमराव तापकीर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दलची लेखी तक्रार त्यांनी माझ्याकडे द्यावी। मीच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। मी तिथल्या एक्साईजच्याही लोकांना जिल्हाधिकाऱ्यांना पण सूचना देऊन, जर शहरातला असेल तर सीपींना सांगून, ग्रामीणचा असेल तर एसपींना सांगून त्याबद्दलची कारवाई करेन। परंतु मला एक गोष्ट सभागृहाला सांगायची, वेगवेगळे मतप्रवाह आहे। आपण बहुतेक जण ह्या विचाराचे आहेत की बाबा लोक चांगला सवय लागाव्यात, साधू संतांचे विचार लोकांनी आत्मसात करावेत आणि पुढे जावं। पण अध्यक्ष महोदय, माझ्या पाहण्यामध्ये असेही काही भाग आलेले आहेत, मी त्या भागाचं नाव घेत नाही, पण राज्यातलेच, की त्यांनी खासदारकी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उभा असताना मला निवडून द्या, मी इथली दारूबंदी उठवतो, मला निवडून द्या, मी इथं दारू चालू करतो, असं करून ते आमदार पण झाले, खासदार पण झालेत। अशी पण उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, फक्त माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।